नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर लास्ट इयरला आपण खूप सारे पावसात धबधबे केलेले, तर यावर्षीसुद्धा कोकणात पाऊस सुरू झाला आहे आणि धबधब्यांची सिरीज सुरू करायची आहे। तर यावर्षी मी पहिलाच धबधबा स्टार्ट करतोय, तो म्हणजे राधानगरीतील राऊतवाडी धबधबा। तर या व्हिडिओमध्ये या धबधब्यावर कसे पोहोचायचे आणि या ठिकाणी काय काय बघायला मिळणार आहे ते पूर्ण डिटेल्स या व्हिडिओत मिळणार आहे। चला तर मग या धबधब्याची टूर करूया। वडापाव खायला जातोय आणि ॲक्च्युली स्टार्टिंगला निघतानाच बोला की वडापाव खायला पुढे काय भेटणार नाही, कारण सकाळचे 7 वाजले, दुकानं ओपन झाली नसणार। मी पहिल्यांदा नको बोलली, म्हटलं पुढे नाही मिळालं तर भूक लागणार, मग पुन्हा रिटर्न आलं 10 वाजता चिडतो माझं। आम्ही वडापाव खातो। हा मुंबई गोवा हायवे आहे आणि आता आम्ही फोंडा फाट्यावरून आतमध्ये वळतो आहोत। या फाट्यावर असलेल्या एक दुकानात कांदा भजी खूपच फेमस आहे, पण एवढ्या सकाळीच बंद असेल आणि खरंच बंदच होतं, म्हणून आम्ही युटर्न मारून नाक्यावर गेलो। पुढे हाच रोड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे। गर्द झाडी समोर काळे ढग। तर आता आम्ही फोंडा घाटात थांबलोय आणि जरासा एकदम पाऊस पण रिमझिम मध्ये तर बेभान पाऊस पडत होता। जरासा पावसाचा आस्वाद घेतोय आणि पुन्हा पुढे जाणार आहोत। कुठे रोड पूर्ण कोसळला आहे, फोंडा घाटचा अर्धा रोड पूर्ण वाहून गेला। प्रवास कसा वाटलाच नाही, कारण एका साईडला धबधबे तर दुसऱ्या साईडला दुकानमध्ये लपलेले डोंगर। हे निसर्गदृश्य पाहत पाहत कधी घाट चढलो, किती ट्रॅफिक मिळालं हे सुद्धा समजलं नाही। फोंडा घाट चढून गेल्यावर वेलकम टू कोल्हापूरचा बोर्ड आल्यानंतर लेफ्ट साईडला रोड जातो राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी। त्या रोडने आपल्याला आतमध्ये 20-22 किलोमीटर तरी जायचं आहे। बकऱ्या चालल्या त्यांच्या पाठी गुरं पण सगळ्यांना एकदमच खायला घेऊन जातात। दुरूनच आम्हाला गाड्या दिसल्या म्हणजे आम्हाला समजलं की आम्ही आता धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत। मॅप सेव्ह करून जरी आला तरी आपण बरोबर धबधब्याच्या ठिकाणी पोहोचतो। तर फायनली आम्ही राऊतवाडी धबधब्याकडे पोहोचलो आहोत। आता इथून किती किलोमीटर चालायचं आहे, किती मिनटं चालायचं आहे माहीत नाही आहे, अंदाज घेऊ। तर आम्ही सकाळीच आता या धबधब्यावर आलो आणि या धबधब्याची एक ख्याती म्हणजे इथे चालायला खूप मस्त असा रस्ता केलेला आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूला दुकानंसुद्धा आहेत, खायची दुकानं आहेत, चहा मॅगी फळं वगैरे काय काय वेपर्स वगैरे आहेत। त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने हा खूपच सोयीसुविधेचा धबधबा वाटतोय। आणि दुसरी गोष्ट, आता किती किलोमीटर किती मिनटं चालायचं आहे ते माहिती नाही आहे, मग त्यावरनं मी सांगते की वयस्कर लोकांना पण तुम्ही इथे घेऊन येऊ शकता, कारण बांधलेला आहे, व्यवस्थित चालू शकतो। आणि इथूनच आपल्याला लांबूनच हा धबधब्याचं दृश्य दिसतंय, उंचावरून पडतंय पाणी। आणि पर्यटक आत्ता नुकतेच 4-5 दिवसच झाले असतील पाऊस सुरू होऊन, तरी पर्यटकांची खूप गर्दी आहे। आवाज येतोय पाण्याचा।
पहिल्या पावसात एक मात्र असतं, पहिल्या पावसात पहिले धबधबे जे सुरू होतात ते थोडे लालसर बघायला मिळतात. ही सगळी वाहून येते. जी माती थोडी निघालेली असते जमिनीतनं सुकल्यामुळे सुटलेली असते ती वाहून येते. त्यानंतर जी खडकं वगैरे उरतात ना ती क्लिअर खडकं, त्यातनं पाणी शुभ्र येतं नंतर. पहिल्या पावसात पाणी लालसर का येते याचं मस्त एक्सप्लेनेशन प्रसन्नने दिलं. चला पुढे जाऊया. आम्हाला असं वाटलेलं आम्हीच पहिले येणार, पण आमच्या आधी खूप पर्यटक इथे आले आहेत. आणि त्या धबधब्यावर जाताना बाजूने व्यवस्थित बांधला, त्याचबरोबर पायऱ्या पण चांगल्या केल्या, त्यामुळे सगळ्या प्रकारचे पर्यटक इथे येतात. वयस्कर लोक पण मला आता दिसली, लहान मुलांना पण तुम्ही घेऊन येऊ शकतात आणि यंगस्टर पण येतात. खूप भारी वाटते. खूप मोठा धबधबा आहे, म्हणजे उंचीला खूप मोठा धबधबा आहे हा. कारण आजूबाजूला पूर्ण असं डोंगर आहे, डोंगराची दरी कशी आहे आणि साधारण 150-200 फूट उंच उंचावरून पाणी पडतं. आता हळूहळू आम्ही वरती जातो आहे, कुठपर्यंत आतमध्ये जाता येते ते बघतो. उंचावरनं जे पाणी पडते त्यामुळे आपण धबधब्याच्या या कपारीच्या पाठीमध्ये जाऊ शकतो. पर्यटक मस्त इथे आस्वाद घेत आहेत सगळेजण, तर चला जाऊया. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? आम्ही सांगली इचलकरंजी आलो. होय का? पूर्ण फॅमिली? हो, फुल फॅमिली. आता मी जाते कपारीच्या आतमध्ये. कपारीच्या आतमध्ये छोटी छोटी लहान मुलं सुद्धा खूप मजा करतात आणि खूप सेफ आहे. मला मी बोललेली ना सावडावच्या वॉटरफॉलात धबधबा पुढे असं मागे कपारीत बसतायचं, तसंच याच्या कपारीत बसून नुसतं बसलं तरी हा एवढा उंचावरून पडतो ना, सगळं पूर्ण भिजायला होतं. नाही भिजलं तरी भिजायला होतं, कारण एवढा फोर्स आहे ना पाण्याचा की पूर्ण वाऱ्यामुळे ते सगळे पाण्याचे थेंब आपल्या अंगावर उतरले की पूर्ण भिजायला होतं. खूप मस्त वाटतं आणि मस्त कपार आहे बघा, तरी आरामात ह्याच्यामध्ये बसून आणि पूर्ण सेफ आहे. इथे बघा किती वयस्कर लोक पूर्ण फॅमिलीला घेऊन सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सगळी लोक आहेत आणि फुल एन्जॉय करतात. पूर्ण सेफ आहे. त्या समोरच्या डोहात सर्वजण उभे राहून मस्त मजा करू शकतात. धबधबा नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे
पुढच्या आठवड्यात इथे खूप गर्दी असणार आहे आणि हे जे आता स्टॉल थोडे बंद दिसत आहेत ना ते सगळे स्टॉल ओपन होणार आहेत आणि खूप गर्दी असणार आहे इथे. तर आता नुकताच सुरू झालं, मग पर्यटक येत आहेत, सगळीच दुकानं ओपन झाली नाहीत पण काहीशी दुकानं ओपन आहेत. त्यामुळे आता आपण इथे काहीतरी खाऊया, कारण वरनं पावसातून आल्यानंतर धबधब्यातून आल्यानंतर खूप भूक लागली आहे. कारण सकाळीच आम्ही निघालो, तुम्हाला स्टार्टिंगला बोलू ना 2 वडापाव खाऊन निघालो ते आता जस्ट आलो आहे. चला बघूया. तर या ठिकाणी आपल्याला चहा तर दिसते, मॅगीची दुकानं आहेत, फळं आहेत, स्नॅक्स आहेत आणि फक्त एक गोष्ट मला इथे दिसते ती म्हणजे चेंजिंग रूम्स मला दिसल्या नाहीत धबधब्याच्या इथे. त्यामुळे ती एक गोष्ट आहे की खूप चांगला बांधला आहे धबधबा पण चेंजिंग रूम नाही दिसल्या किंवा वॉशरूमची काही सोय नाही आहे इथे. या ठिकाणी तुम्हाला जे वरती घर कसं दिसतंय ना ते वॉशरूम्स आहेत, चेंजिंग रूम आहेत पण वापरात नसल्यामुळे त्यांची स्वच्छता जास्त नाही आहे. तर गरमागरम मस्तपैकी मॅगी आणि मॅगी सूप पिऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मॅगी तयार झाली आहे. प्रसन्नने आधीच इथे मिरची भजीची ऑर्डर दिली आहे. तर कोकणातले बरेच सारे वॉटरफॉल आपण आपल्या चॅनलवर केले आहेत लास्ट टाईम. सवतकडा वॉटरफॉलला तर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. तसे कोकणातले आणखी कुठचे वॉटरफॉल तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्ही पाहिलेला अनोखा वॉटरफॉल असेल तर तो देखील मला कमेंट करून कळवा, जेणेकरून बाकी सर्वजण त्याचा अनुभव घेता येतील. पण प्लीज जरा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपण 25-30 त्याहून जास्तच वॉटरफॉल केलेले आहेत. सो तुम्हाला पण कोकणातले वॉटरफॉल किंवा कोकणाजवळचे वॉटरफॉल पाहायचे असतील तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका